शिवा शिवा, अभिनंदन, फायनली तुला तुझं घर परत मिळालं. मी ना देवी आईकडे प्रार्थनाच केली होती की तुला तुझं घर परत मिळू दे म्हणून. चल चल, आपल्याला सामान उतरवायचे. चल. हाय. सांभाळ. अरे कसं चाललंय सगळं? चालू आहे, होईल होईल पटापट, सगळेच आहेत ना. शिवा, तुझ्या आवारात साप वगैरे आहे का? साप नाही वहिनी साहेब, म्हणजे आजपर्यंत मी तर नाही पाहिला साहेब. बैल बैल वगैरे आजूबाजूला कुठे? बैल इकडे तरी कोणाकडे नाही, म्हणजे आजकाल शहरात कोण बैल पाळणार आहे. हा हा, ते पण. काय झालं वहिनी साहेब? नाही नाही, मी असं सहजच विचारते. बरं वहिनी साहेब, तुम्ही आत बसता का? नाही नाही, थांबा थांबा, मी चेअर आणतो तुमच्या नको, चेअर वगैरे नको, तू जा तुझं काम कर, जा नको. बर. आता जा ना, काय माझ्या मागे लागला, जा. हो. ए सांभाळ. ए पोरांनो, समजा सामान एका ठिकाणी ठेवा, मग जागच्या जागी ठेवूया. ओके नाना? ए नाना सांगते तसंच वागायचं बरं का समजानी. आधी तू तर कर. हा, सामान नीट लावायचं, तेच बोल. वस्त्र्या, मला पटापट सामान दे माझ्या हातात, मी एक एक करून लावून घेतो. हा चल. एक मिनिट, तू सामान लावायचं नाहीये, मग कोण लावणार? मी लावणार आहे. काका, सगळं सामान जागच्या जागी नीट लावायला हवं ना? हा. मग मी सांगते तसं सामान लावलं तर चालेल का? अच्छा. ते काय आहे, घर घरासारखं वाटायलाही हवं ना. ओ मॅडम, घरासारखं घर म्हणजे ही आधी काय हे घर घरासारखं वाटत नव्हतं का? हा, नाही नाही, तसं नाही म्हणायचं मला. अरे पण पुरुषांपेक्षा बायकांना जास्त कळतं कुठली वस्तू कुठे ठेवायची ते. हे कोणी ठरवलं? ठरवायला कशाला हवं, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. बरं ते जाऊ दे. काका, मी माझ्या पद्धतीने लावू सगळं, चालेल? चालेल, पळल पळल. ए सोंडक्यानो, शक्ती सांगते तसंच सामान लावायचं. तुम्ही समध्यानी शक्तीचं ऐकायचं, आपलं डोसकं लावू नका. लागा कामाला. चालतंय चालतंय ना. यांच्यावरचं सामान खालती घालून ठेवा आणि ती रॅक तिकडे ठेवा. नाना, सुनबाईने आतापासूनच घर ताब्यात घेतलं. अरे वस्त्रू, कोण मी? अरे लाडानं म्हणतोय तुला. अरे वस्त्रू, सुनबाईनं घरालाच काय, माझ्या शिवाला बी असं ताब्यात घेतलं पाहिजे. अरे त्या दिवसाची मी वाट बघतोय. बघ की कसं स्वतःचं घर असल्यासारखं वावरते, घरातलं सामान लावती. खरंय खरंय. तू हा आरसा तिकडे लाव. प्रिन्सने का म्हणून हे घर त्यांना परत केलं असेल? काय हेतू असेल त्यांचा? मला ना स्पष्ट करायला काही सांगतच नाहीये ते. प्रिन्स पण ना कधी कधी एकदम विचित्र वागतात. वहिनी साहेब काय झालं?
तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? नाना पटकन एक लिंबू सरबत बनव. नकोय मला लिंबू सरबत नकोय. बरं तुम्ही आत या बस. नको मला एका मीटिंगला जायचंय. तुमचं होऊ दे सगळं काम. वहिनी सगळं देशमाने अमाऊंट थोडी थोडकीच आहे. मी जास्त वेळ प्रोजेक्ट होलवर ठेवू शकणार नाही. ठीक आहे, तुम्ही मोहित प्लीज बोलून बघा. देशमाने मी तुम्हाला उद्या कॉल करतो. काय झालंय? अशी संतापलेली का दिसतेस? भांडून आलीस का कोणाशी? भद्रा, सांगशील का काय झालंय? हो ती आदिशक्ती काय केलंय तिने? कोचिण्यासारखी चिकटली ती आदिशक्ती आपल्या आयुष्याला. तिला तिची जागा दाखवून द्यायला पाहिजे. तिचा लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. प्रिन्स, सांगते तुम्हाला मी. भद्रा नीट सांग ना, काय झालं काय? शिवाला त्याचं घर परत मिळते हे सांगण्यासाठी मी घरी गेले होते. त्याच्या मागेच मी घराकडे गेले आणि घराचं शिफ्टिंग सुरू होतं म्हणून मी खिडकीजवळ थांबले आणि अचानक त्या दिव्यातून आलेल्या प्रकाशाचा मला खूप त्रास होत होता. मला कसं तरीच होतं. मला सुधरत नव्हतं काहीच. आणि त्यात कुंडी पण माझ्या बाहेर पडणार होती. पण नशीब वाचले. तुम्हाला काय गरज होती त्या शिवाला त्याचं घर परत मिळवून द्यायची? आणि प्लीज प्लीज तुमच्या डोक्यात काय चाललंय नक्की मला सांगा. त्या अतिशक्तीचा नायक तुम्ही कसा काढात मला लवकरात लवकर सांगा. शांत हो. बस बस बस. भद्रा, डोकं जरा शांत ठेव. तुला आठवतं चेटकोबा काय म्हणाला होता? आपण त्या मूर्तीला हात लावू शकत नाही, आपण तिला बाहेर काढू शकत नाही. आठवतं? मग त्याचा शिवाशी काय संबंध? संबंध आहे. हे बघ, आपण त्या मूर्तीला हात लावू शकत नाही